नागपुर में परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल द्वारा महान त्यागी बाबा जमदेव जी की 105वीं जयंती के उपलक्ष्य में आयोजित कार्यक्रम के तहत आज हवन एवं चर्चा बैठक संपन्न हुई। बैठक में आयोजकों ने कल होने वाले मुख्य कार्यक्रम की रूपरेखा प्रस्तुत की। कल सुबह भव्य शोभा यात्रा का आयोजन किया जाएगा। ये शोभा यात्रा गट नंबर 10 पिपड़ा गाँव में कड़ोजी जुमड़े के निवास स्थान से शुरू होकर हुड़केश्वर रोड, इंगोली नगर, राजापेट, माड़की नगर, आशीर्वाद नगर, गजानन शाला के सामने दत्तात्रेय नगर होते हुए वर्धमान नगर में समाप्त करेगी। इसके बाद मानव मंदिर सांस्कृतिक भवन में पूजा, स्वागत कार्यक्रम और विचार गोष्ठी का आयोजन किया जाएगा। आयोजकों ने अधिक से अधिक लोगों से इस धार्मिक और सामाजिक कार्यक्रम में शामिल होने की अपील की है। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल नागपुर की ओर से महान त्यागी, मानव धर्म के संस्थापक परम पूज्य बाबा जमदेव जी इनकी 105वीं जयंती के उपलक्ष्य में एक भव्य शोभा यात्रा का आयोजन किया गया है। उस शोभा यात्रा के पहले एक चर्चा बैठक का भी यहाँ पर इंतजाम किया गया है। किस प्रकार से ये शोभा यात्रा की रूपरेखा है, कैसे होकर गुजरने वाली है, क्या इस पूरे कार्यक्रम की रूपरेखा है, ये जानते हैं आयोजकों से। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे पिपळा या परिसरामध्ये गट नंबर 10 3 एप्रिल निमित्त बाबांची 105 जयंती निमित्त हा कार्यक्रम सुरू आहे। हवन झाला आहे, चर्चा बैठकला सुरुवात आहे। तर बाबा जमदेवजी नी जी ही कृपा प्राप्त करून सयानी एका दुःखी कष्टी गरीब लोकांपर्यंत कशी पोहोचावी, बाबांनी आपल्या कुटुंबातलं दुःख नाहीसं केलं आणि दुःख नाहीसं करून सैन बाबाला असं वाटलं की एवढी मोठी शक्ती जे प्राप्त झाली आहे, एक भगवंत उभा झाला आहे, आता या परमेश्वराचं काय करायचं। तेव्हा बाबाला असं वाटलं की या जगामध्ये कितीतरी दुःखी कष्टी गरीब आहे, जर ही कृपा त्या दुःखी लोकांपर्यंत पोहोचेल तर त्यांचं पण दुःख दूर होईल। अशी शक्ती बाबा हनुमानजी म्हणतानी दुःख दूर करणारी शक्ती बाबांनी निष्काम कार्याने त्या दुःखी लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रयत्न केला आणि बाबा यशस्वी झाले। बाबा साधे व्यक्ती नव्हते। बाबा ह्या पृथ्वी तलावावर जन्माला आले, साधी राहणी, साधे विचार, उच्च विचार बाबाचे होते। नाही संत नाही पंत, बाबा महान त्यागी अशा स्वरूपामध्ये बाबा ओळखायला लागले। महान त्यागी बाबा जमदेवजी हे त्यागी बाबा होते आमचे। त्यांनी कुणाकडून एक पैसा सुद्धा घेतला नाही। निष्काम कार्य बाबांनी आपल्या कर्माने त्यांनी घडवलं। आपल्या खिशातला पैसा खर्च करून चाहे स्वतःच्या पैशाने पाजला, कुणाकडून काहीच घेतलं नाही बाबांनी। जेवढी तो त्यागी होत नाही त्यांच्या घरी तो पाणी सुद्धा केले नाही आणि कोणाकडून काही घेतलं नाही। अशी कृपा बाबांनी त्या दुःखी लोकांपर्यंत पोहोचली आणि एका भगवंताचा परिचय दिला। आत्मा हाच परमात्माचा अंश आहे, म्हणून त्या सेवकांनी त्या दुःखी लोकांना जागवलं की परमेश्वर कुठे नाही, परमेश्वर हा तुमच्या आत्म्यामध्ये आहे। आत्मज्योत आत्मविश्वास आहे, त्या विश्वासाला आपल्याला जागवायचं आहे। आणि बाबांनी 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा बाबांनी एक भक्ती दिली आहे। 4 तत्व ही शक्ती दिली आहे, 3 शब्दाची भक्ती दिली आहे आणि 5 नियम दिले आहे आणि चालण्यासाठी एक शुद्ध विचाराचं आचरण दिलं आहे। बाबांनी हे आचरण आम्हाला दिलं आहे तत्व शब्द नियमाच्या आधारित। 4 तत्व 3 शब्द 5 नियम 12 नियम में 13 भगवान है उसे जगा, असा बाबांचे विचार होते। बाबांनी ही कृपा आणि चांगले विचार त्या सेवकापर्यंत पोहोचवले आणि त्यांच्या कृपेने आज लाखो लोकांचं कुटुंब दुरुस्त झालं। व्यसन होतं, अंधश्रद्धा होती, भावना कल्पना होती, यातून आम्हा दुखी कष्टी गरीब लोकांना बाबांनी काढलं आणि चांगले विचार दिले। परमेश्वर आहे हा तुझ्यामध्येच आहे,
तुझ्या वाणीमध्ये आहे, तुमच्या आचरणामध्ये आहे, एक माणूस जगण्यामध्ये आहे. तर बाबांनी आम्हाला ही माणुसकी दिली आणि त्यांच्या विचाराने आज आम्ही बाबांच्या कृपेने आमचे सेवक आम्ही सर्व सुखी आहोत. आणि आज तेच कार्य आम्ही बाबाने जे केले तेच आम्ही कार्य करत आहोत निष्काम भावनेने. या दुःखी लोकांपर्यंत ही कृपा पोहोचेल. मार्गदर्शक कार्यकर्ता यांच्या आधार याच्यातून ती कृपा आज गावोगावी गटागटामध्ये पोहोचत आहे. आणि त्या कृपेमुळे आज किती लोकांचे दुःख नाहीसे झाले आहे आणि चांगले विचारांना आज सेवक आहे. आज सेवकाची गर्दी बघा. आमच्या पिपळ्यामध्ये छोटासा गाव आहे, तर आज एक भगवंताचे चांगले विचार म्हणून आणि आम्ही एक मानव धर्म म्हणून आणि आज इथं आम्ही उभे आहोत. आम्ही एक आहोत. बाबांनी आम्हाला एक सांगितलं, पण परमात्मा एक, विचार अनेक आहे. आमचे विचार एक झाले तर आम्ही आणखी सामोर जाऊ. आता 3 एप्रिलचा कार्यक्रम आहे. उद्या आमची रॅली निघणार आहे. त्या रॅलीमध्ये बाबांचा जयघोष, प्रणाम आणि आमचे जे विचार आहे रांगेमध्ये चालणे, चांगल्या विचाराचे, ही कृपा उद्या आम्हाला त्या तत्वशब्द नियमाच्या आधारित त्या दुःखी लोकांपर्यंत पोहोचायची आहे. का ही रॅली कोणाची आहे? बाबा कोण होते? बाबा कसे होते? बाबा साधे होते, त्यांचे साधे विचार होते. तेच विचार आम्हाला त्या तिथपर्यंत पोहोचायचे आहे. तर आजच्या प्रसंगी बाबाने जे कार्य केले तेच कार्य आम्हाला करायचे आहे. एवढेच बोलून माझ्या शब्दाला इथेच विराम देते. 2 शब्द इथेच पूर्ण करते. सगळ्यांना नमस्कार करते. नमस्कार. नमस्कार, माझं नाव आहे भाग्यश्री आनंद पंचबुधे. मी परमात्मा एकची सेवक आहे. उद्या आमची बाबांची 105वी जयंती आहे. त्या जयंती कार्यक्रमानिमित्त आज इथे आम्ही सगळेच जमलेले आहोत का सेवक लोक. आणि उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे अशी की आज आमच्या बाबांच्या एवढं मोठं जयंतीनिमित्त आम्ही आज पूर्ण गटामधून गट नंबर 10चे लोक आणि सगळ्या गटांमध्ये लोक आम्ही हवन कार्य करतो आणि त्यामध्ये चर्चा बैठक होते. आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये आमच्या बाबांची रॅली निघते. रॅलीमध्ये आमचा जयघोष, प्रणाम आणि खूप मोठे भव्य दिव्य अशी रॅली असते की तुम्हाला अशी रॅली जे तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. एवढं आमचं एकरूपपणा असते, एकाग्रता असते त्या रॅलीमध्ये आणि सगळ्यांचा एक जिव्हाळा असतो. आणि माझ्या बाबांबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या बाबांनी एका शून्यामधून हा विश्व निर्माण केलेलं आहे. आज आम्ही लाखो करोडोचे सेवक आहोत बाबांचे. एका गरिबीमधून आम्ही इथे म्हणजे एका शून्यामधून आम्ही आमचं विश्व निर्माण करत आहोत. प्रत्येक सेवक इथे हा दुःखी कष्टी आणि जे दुःखी कष्टी असा हा इथे एक सेवक आहे. आणि तो आज खूप भव्य दिव्य म्हणजे स्वतःच्या परिवारामध्ये, स्वतःच्या समाजामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे. अशा माझ्या बाबांच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. माझे नाव गोविंदराव यादवरावजी सोनवाने. माझा सेवक नंबर आहे 5492. या मार्गाशी 1993 मध्ये मी जुडलो आणि 96 मध्ये मार्गदर्शक बनलो. आज 40 वर्षे झाले या मार्गाचा मार्गदर्शक बनून आणि दुःखी लोकांना जागवायचा कोशिश केली. बाबाच्या कृपेनं आज गावाचे गावं व्यसनी आणि दुःखी लोक जागले, अंधश्रद्धेले जागले. बाबांनी अशी कृपा आम्हाला फुकटामध्ये वाटून दिली, निष्काम सेवा केली. आजही या मार्गाचा मार्गदर्शक निष्काम सेवा करत आहे. कुठूनही काही पैसा न घेता, अदला न घेता गावाचे गाव या मार्गाची एक चिंगारी पुरा गाव जागवू शकते, पुरा देश जागवू शकते. मानव बाबाचा संदेश एकही आहे, अंधश्रद्धेला जागवा, व्यसनमुक्त करा. आणि या गावात श्रीमान जुंबळे यांच्या घरी हवन कार्य झालं. हेही एक जमान्यात व्यसनी होते, अंधश्रद्धेने ग्रासलेले होते, पैसा अदल्यावर निस्तराभूत झाले होते आणि त्याच्यानंतर या मार्गामध्ये आले. आज या गावामध्ये 15-20 घराचे सेवक बनले. अशी बाबाची कृपा आहे. निष्काम सेवा केली बाबांनी. आम्हाला 40 वर्ष शिकवलं. आम्ही बाबाच्या कृपेने शिकलो. इथं कुठलाही सेवक बसला आहे हे सगळे दुःखामधून या मार्गात आले आहे आणि आज सुखी आणि समाधानी जीवन जगत आहे. अशी कृपा बाबा महान त्यागी बाबा जुमदेवजी आपल्याकडे आहे. आणि आमच्यावर मंडळ आहे, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ. मंडळामध्ये 15 लोकांची बॉडी आहे आणि 15 लोकांचा वाच आहे सगळ्या मार्गदर्शकावर. बाबांनी ही निष्काम सेवा केली. आजही या मार्गाचे मार्गदर्शक हजारो मार्गदर्शक निष्काम सेवा करत आहेत, सामोरे करत राहणार आहे. माझं नाव पुष्पलता सुरेभान कोडे. हा, आणि माहेरचं नाव पुष्पलता नामदेवराव चांदेकर. कैसे मार्ग में आप आए?
माझे वडील जेव्हा मार्गाशी म्हणजे बिमार होते, महारोगाने पीडित होते आणि ते मार्गाशी जुळून चांगले झाले. आणि म्हणजे खायला राहायला घर होतं, पण खायला अन्न मिळत नव्हतं आणि चप्पल नव्हती मिळत, पायामध्ये कपडे नव्हते मिळत. तर शेजारी लोक आणून देत होते, त्याच्यावर आम्ही चालवलं. आणि मग माझ्या वडिलांनी लग्न कसं तरी पैसे गोळा करू करू लग्न केल्यानंतर माझं सासरी आली. सासरी आल्याच्या नंतर माझे 2 मुली झाल्या. 2 मुलीनंतर 1 मुलगा झाला. त्या मुलाच्या वेळेस माझ्या मुलाची तब्येत खूप खराब झाली. 6 महिन्याचा होता तेव्हा त्याला सारखी म्हणजे अशी हगवण लागायची की ते रात्रभर दिवसभर सारखं करून पुसून काढायची, तरी तेच काम करायची रात्रभर, तरी समाधान मिळत नव्हतं. आम्ही सगळे वैद्यवानी सगळ्याकडे गेलो, जाणते सर्वेच केले, कुठंच समाधान मिळालं नाही. मग माझ्या वडिलाकडे हा मार्ग होता, श्रीमान नामदेवराव चांदेकरकडे. मग आम्ही या मार्गाशी जोडलो आणि तेव्हापासून आम्हाला सुख समाधानी आहे. जीवन पण आमचं चांगलं चाललं आहे. 2 मुली 2 मुलं आहे मला. आणि तत्वशब्द नेमाने चालत आहे. तत्वशब्द नेमाने मी वावरत आहे. आणि अशीच भगवंताचरणी विनंती करतो का माझ्या परिवारामध्ये सुख शांतता द्यावी आणि सगळ्याला जीवन सुखमय करावं, हीच माझी परमेश्वराजवळ विनंती आहे. सर्वांना जयंतीच्या 3 एप्रिलच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी गट नंबर 10 हुडकेश्वर रोड नागपूरच्या वतीने, माझं नाव डोमाजी यादवराव सोनवाने, सेवक नंबर 13,887, परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ टिमकी ते वर्धमान नगर, बाबाच्या आदेशाप्रमाणे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची 105वी जयंती हुडकेश्वर पिपळा या गावी महानत्यागी बाबा जुमदेवजीची जयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे. या ठिकाणी आज दिनांक 2/4/2026 सकाळी श्री माननीय आदरणीय बाबाचे सेवक कवडूजी जुंबडे यांच्या निवासस्थानी 1 ते 2च्या दरम्यान हवन कार्य संपन्न झालं. त्यानंतर 1 तासाच्या अवधीमध्ये या ठिकाणी नाश्त्याचा प्रोग्राम झाला, लस्सी प्रोग्राम झाला आणि त्यानंतर 3 वाजता एका भागवत गुणाच्या चर्चा बैठकीला आयोजन केलं. आणि या चर्चा बैठक आता 5-5:30 पर्यंत चालणार. भगवंताविषयी या ठिकाणी मार्गदर्शन, प्रॅक्टिकल अनुभव आणि त्यानंतर 6 वाजतापासनं भजनाच्या कार्याला सुरुवात होणार आहे. तर हे भजन कार्य रात्रीचे 11 वाजेपर्यंत चालणार आहे. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न भगवंताच्या कृपेने होत आहे. आणि उद्या महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 105वी जयंती निमित्त या ठिकाणावरून शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे. या शोभायात्रेमध्ये 3 बग्गी आहे. भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी, मातोश्री वाराणसी या बग्गीवर विराजमान राहतील आणि त्यांचं स्वागत या ठिकाणून स्वागताच्या जलोत्सवामध्ये DJ बँड पार्टी या ठिकाणून 8:30 ते 9च्या दरम्यान शोभायात्रेचा सुरुवात होईल. आणि ही शोभायात्रा पिपळा फाटा, हुडकेश्वर, इंगोले नगर, राजापेठ, माडगी नगर, आशीर्वाद नगर, गजानन शाळा, दत्तात्रय नगर आणि रघुजी नगर टी पॉईंट या ठिकाणी संपन्न होईल. या शोभायात्रेमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. त्याचप्रमाणे गट नंबर 10च्या वतीने टेलिफोन एक्सचेंज चौक या ठिकाणी भव्य महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. त्या महाप्रसादामध्ये बुंद्याचा वाटप राहणार आहे आणि आलू भाताचं वाटप राहणार आहे, स्वीट राहणार आहे. आणि प्रत्येक गट नंबर 10च्या माध्यमातून पिपळा ते रघुजी नगरपर्यंत स्टॉलचं सुद्धा आयोजन केलं आहे गट नंबर 10च्या उपस्थित सर्व सेवक सेविकांच्या माध्यमातून. तरी प्रत्येक भाविकांनी या शोभायात्रामध्ये आपलं सहकार्य करावं आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या 105व्या जयंतीनिमित्त सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतोय गट नंबर 10च्या वतीने. असे मी आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी आज या कलियुगामध्ये एक सतयुग निर्माण करण्याकरिता महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्म झाला. म्हणूनच आम्हाला एक नवीन जीवनदान मिळालं. आम्ही दुःखाने पीडित होतो. अनेक वर्ष दुःखामध्ये राहून सुख समाधानी मिळालं नाही. अनेकांनी अनेक गुरु केले, अनेक देवी देवताचं पूजन केलं,
पण आम्हाला कुठेही समाधान मिळालं नाही. पण या मार्गामध्ये एका अगरबत्तीमध्ये 10 वर्षाचे दुःख राहो की 15 वर्षाचे दुःख राहो, एका सेकंदामध्ये आमचे दुःख दूर झाले. आज महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कृपेने आम्ही आनंदमय जीवन जगत आहोत. आजच्या प्रसंगी एवढेच बोलून मी माझे 2 शब्द याच ठिकाणी समाप्त करतो. नमस्कार. नमस्कार. गट नंबर 10च्या वतीने उपस्थित सर्व सेवक बांधवाच्या वतीने मी धन्यवाद देतो. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या रॅलीमध्ये सहकार्य करा आणि खांद्याला खांदा लावून याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजीचा या पृथ्वीतलावर या विश्वावर बाबा जोपर्यंत चांद सूरज राहील तोपर्यंत ही कृपा जागृत राहील आणि कृपा काम करत राहील. एवढेच बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार. नमस्कार. कारण न्यूज के लिए सचिन जोड़ापे की रिपोर्ट। भगवान बाबा हनुमानजींना प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेवजींना प्रणाम। अंधश्रद्धा नष्ट करणारे, वाईट व्यसन दूर करणारे, स्त्री भ्रूण हत्या आणि जातीय भेदभाव विरुद्ध कार्य करणारे श्री महान त्यागी बाबा जुमदेवजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर यांच्या तत्वाधानात गट क्रमांक 10 मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 105व्या जयंती सोहळा आयोजित केला जात आहे। सर्व भक्तजनांचा हृदयपूर्वक आमंत्रण या भव्य शोभायात्रा व जयंती कार्यक्रमात शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 शोभायात्राचे शुभारंभ वेळ सकाळी 8:30 वाजता पिपळा गावातून कवडूजी जुमडे यांच्या निवासस्थानावरून हुडकेश्वर रोड, इंगोले रोड, राजपेठ, महाडगी नगर, आशीर्वाद नगर, गजानन शाळेसमोरील दत्तात्रेय नगर ते रघुजी नगर पर्यंत शोभायात्रेचे समापन होणार। या पवित्र कार्यक्रमाचे मार्गदर्शन करतील श्री गोविंदरावजी सोनवाने साहेब, श्री रामाजी भोयर, सोबत कार्यकर्ता डोमाजी सोनवाने, लहानूजी नान्हे, अतुलजी चर्डे, भोजराज रामटेके, दशरथजी ठाकरे आणि रमेशजी मोरघडे साथील उपस्थित राहतील सर्व सेवक, सेविका आणि बालगोपाळ। चला या जयंतीस उपस्थित राहून मानव धर्माचे महान संदेश पसरूया।